आपण त्यांना व्यवसायाला मदत करतो। दिव्यांग व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1000 दिव्यांग व्यक्ती आहेत, 1 लाख दिव्यांग व्यक्ती आहेत। आम्ही हजारो युवकांना त्यांची तपासणी करून त्यांना कानाचं यंत्र दिलेलं आहे, त्यांना जयपूर फूट दिलेलं आहे, शिबिरं घेतली आहेत, त्यांना सायकल दिलेली आहे, 3 चाकी सायकल, त्यांना व्हीलचेअर दिलेली आहे। असं अनेक प्रकारचं जे काम आहे दिव्यांगासाठी ते आम्ही करतो आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग अजून नाही आहेत। अरे आपला औरंगाबाद शहर आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, या जिल्ह्याचं रूपांतर आपल्याला बेंगलोरमध्ये करायचं आहे, पुण्यामध्ये करायचं आहे। औरंगाबादची मुलं शिकून नोकरीला बेंगलोरला जातात, नोकरीला पुण्याला जातात, शिकायला बेंगलोरला जातात। पण औरंगाबादमध्ये काय कमी आहे की त्याला बेंगलोर होऊ शकत नाही, पुणे होऊ शकत नाही? औरंगाबादमध्ये आपण राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक किंवा नागरिकासाठी आरोग्य आहे त्यासाठी सुविधा निर्माण करणार। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा अनेक संस्था आहेत जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरला नेल्या। आणि आम्ही काय रे बाबा उपाशी, आमच्याला नेतृत्व ठीक नाही आहे, हे आमचं नेतृत्व आपसामध्ये भांडतं आहे। मुस्लिम समाजासाठी हजला जायचं आहे, गव्हर्नमेंटने सबसिडी बंद करून टाकली, ती सबसिडी आपण पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू। औरंगाबादहून जर हजला जायचं असेल, मुंबईहून जर हजला जायचं असेल तर औरंगाबादहून 80,000 रुपये जास्त खर्च येतो। तर आपण एखाद्या एअरलाईनला विनंती करून डायरेक्ट शुरू करा हजला, किंवा मग आम्हाला सबसिडाइज करा। अभी इलेक्शन में देखा जा रहा है कि एक टैग लग गया है नेताओं के ऊपर कि मैं मुसलमान का नेता है, मैं हिंदू का नेता है, मैं दलित का नेता है। आप किसके नेता हैं? कोई नेता कहता है मुस्लिम खतरे में है, कोई नेता कहता है हिंदू खतरे में है, लेकिन हमने देखा है कि हमारे शेतकारी बांधव किसान हैं वो खतरे में है, कामगार खतरे में है, आम जनता खतरे में है। हम सबके नेता हैं, हम मुस्लिम के नहीं हैं, हम मुस्लिम के हैं, हम हिंदू के हैं, हम ओबीसी के हैं, सबके नेता हैं हम, और खतरे में कोई नहीं है, जनता है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जेके दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जेके दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो, जैसा हो।